माझी आई एकही वर्ग शिकली नाही. म्हणून तुम्हाला सांगतो का ब्रह्मकाळामध्ये आपण उठलं पाहिजे. जो माणूस ब्रह्मकाळात उठते तो इतरांपेक्षा जास्त प्रोग्रेस जीवनामध्ये करते, प्रगती करते. 8 वाजता उठणाऱ्या माणसापेक्षा 4 वाजता जो माणूस उठते तो 8 वाजता उठणाऱ्या माणसापेक्षा 4 तास त्याला जास्त भेटते. किती तास भेटते? 4 तास. आणि रोज जर 4 तास भेटत असेल तर महिन्यात किती तास होते, वर्षात किती होते, याचं कॅल्क्युलेशन तुम्ही काढून टाका. म्हणून तुम्हाला सांगतो का ब्रह्मकाळात जर आपण उठलं तर आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहील. तिसरी गोष्ट, आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी असली पाहिजे. पॉझिटिव्हिटी जर तुमच्यामध्ये असेल तर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला कुणीच तुमच्या व्हिजन पर्यंत जाण्याकरता कुणीच रोखू. जीवन साथी जर कोणता असेल तर नवराही नाही, बायकोही नाही, पोरही नाही, मित्रही नाही, परिवारही नाही, कोणी नाही. फक्त तुम्हाला सांगतो हेल्थ इज वेल्थ. शरीर जर चांगलं असेल तर तुम्ही काही करू शकता. अन्य रत्नाचाही भांडार आपल्यामध्येच आहे. आपल्यामध्ये असणारा भांडार आपल्याला केव्हा दिसेल? जेव्हा तुम्हाला एखाद्या सात्विक विचारात तुम्ही काम कराल तेव्हा कुठं त्या विचारामध्ये तुम्हाला चावी भेटेल. आणि म्हणून हे नक्की तुम्ही मी सांगितलेल्या या तत्वावर आपण चाला तर कोणत्या पंडित आणि साधूची तुम्हाला गरज नाही. खऱ्या अर्थाने वास्तविक जीवन माणसानं जगलं पाहिजे. श्रद्धा आणि अंधश्रद्धेवर सध्याचा फरक तुम्हाला कळला पाहिजे. आज या देशामध्ये